ये है शाही की मांस। इस्लाम के रखवालों, मैं आलमगीर औरंगजेब कसम लेता हूं, जब तक वो काफर बच्चा संभा हमारी गिरफ्त में नहीं आता और उसके टुकड़े टुकड़े करके उसे नहीं मारता, तब तक ये आलमगीर ये किमांस, शाही किमांस नहीं पहनेगा। हमें उस दक्कन को नेस्त नाबूद करना है, यही खुदा का हुक्म है। स्वतःचे आधुनिक बारूद खाने तयार केले, गुंड्यावरती भगवा फडकवला आणि एकाला शिवाचा छावा, पेटाला शिवाचा छावा, पेटाला शिवाचा छावा, पेटाला छावा. हो चिरण्या यवनी अंधार, उतळली जेव्हा समशेर, उतळली जेव्हा समशेर, भडकला तळतळत्या रक्ताचा हाहाकार. घेण्याचा मनसुबा आहे आमचा. त्यासाठी टोपीकरांना वाटेल तितकी रक्कम मोजायला तयार आहोत आम्ही. त्यांनी नकारच दिला तर? नकार ऐकण्याची सवय मराठ्यांना नसते राणीसाहेब. औरंग्या स्वराज्याच्या उरावर येऊन बसलाय, महाराष्ट्र धुसता ठेवायचा आहे म्हणून या चिलटांची वाटाघाटी. नाहीतर या इंग्रजांसारखी चिलट एकेका आचमनात संपवू आम्ही. वेलकम मिस्टर किंग. Glad to meet you, Your Majesty. As soon as I received your letter, I discussed the issue with the most honorable person of East India Company and they called me for further discussion. See, Mr. Keswin, you know how we had conquered Surat, Goa and Trichanopoli. We can even attack on Mumbai and we will win easily. But still you have been called for negotiation. Yes, I'll try to negotiate in a positive way, Your Majesty. It will be better for you to get money and need not fight. Otherwise we know it better how to grab it. रायगढ़, राजगढ़, प्रतापगढ़, इन किलों का क्या होगा? वो तो सह्याद्री के कलेजे में है, कलेजे में। तो क्या हुआ आलमपरा, हम जाएंगे वहाँ, मैं आता हूँ आपके साथ. हम क्यों जाए? हमारी कब्र कहाँ खोदनी है ये दिखाने। मुकर्रब, इस मुहिम के लिए हम तुम्हें 15,000 की फौज देते हैं। अभी निकल जाओ पनारगढ़ की तरफ। तुम्हारा दिल, दिमाग और नजर चाहिए सिर्फ संभा की ओर, और मकसद होना चाहिए संभा, सिर्फ संभा. राज एक ऐकशीला, इथं शिंगारपुराच्या रानात तुमच्या जीवास्ती धोका आहे. तो इथला मुक्काम लवकर हलवलेला बरा. हळूजी बाबा, एका शिवाजी राजांच्या लौकिकाचा झेंडा आभाळात उंचावण्यासाठी अशा 100 संभाजींच्या मुंड्यांचा सडा रणांगणावर पडला तरी बेहतर. हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा. आमच्या रयतेची ती आस आणि आमच्या शूर मर्दांचा तो ध्यास आहे. राणी साहेब, आपणही निघा आणि रायगड जवळ करा. तुमच्या पालखी सोबत 800 घोडी निघतील. आणि आपल्या सोबत? राणी साहेब, आमच्या सोबत आमच्या 400 मराठी चित्त्यांचा घेरा आहे. नाही नाही, आधी राजांचं रक्षण महत्वाचं. येसुआ सह्याद्री ही तांबडी माती या शिवपुत्र संभाजीला कधीही दगा फटका करणार नाही. आणि हो, रायगडी पोहोचल्यावर चित दरवाजाचा तो दगडी उंबरठा निरखून ठेव. कशासाठी? कोण बात? कारण लवकरच आम्ही त्या औरंगसुराची मुंडी छाटून स्वराज्य भवानीला त्याच्या रक्ताचा अर्घ्य चढवणार आहोत. आम्हाला त्या औरंग्याची मुंडी त्या उंबरठ्यात काढायची. स्वारींना आई शिरकाई भवानी यशच देईल. असा लगबगीनं दौडत आलायसा. अहो आबा, मुकरब खान मोठ्या फौजनीशी घाट वाळून चालून येतोया. अरे देवा, राज मी शर्तीनं गणिम हातच रोखतोया, छातीची ढाल करतोया. तुम्हाला शंभू महादेवाची आण आहे. तुम्ही नावडी नदी जवळ करा
या तलवारीनं आम्ही फितुरांची मुडकी छाटली, फिरंग्यांवर आणि टोपीकरांवर जरब बसवली, ती आम्ही ज्ञानबंद करू म्हणता? नाही भाळोजी बाबा, ते होणे नाही. आमच्या रक्तानं या भूमीतल्या लोकांचं सत्व जाग होणार असेल तर या भूमीत 1000 वेळा जन्म घ्यायला आम्ही तयार आहोत. हर हर. क्यों संभा, अब मिजाज कैसे है? गिधाडांच्या थव्यात आणि लांडग्यांच्या कळपात असावेत तसे. अभी भी इतनी गर्मी? फेंक दो हथियार, हरामजादे, फेंक दो. सबूर इखलास सबूर. सूरमा शेर शौक से हथियार नहीं छोड़ते. जकड़ लो इसे पहले, रस्सी डाल दो इन हाथों में, बाद में छीनना हथियार. शैतान, लावा! राजन, तुम हो साजे, खूब लढे तुम जंग. तू तेज निहार के तखत त्यजत औरंग. बहुत खूब कवि जी, बहुत खूब. राजा जी, आपका तेज ही ऐसा. लड़े हैं खूब जंग, देखकर आपको तख्त त्याग कर आया औरंग. बैठा है सामने घुटने टेक कर. चुप रहो काफरो, जबान को लगाम दो. औरंग्या शिवपुत्र आहोत आम्ही. तू म्हणालास ना गरमी आहे आमच्यात. आहे गरमी, आणि तुझी कब्र खोदल्याशिवाय थंडी नाही होणार ती. अरे आम्ही मराठ्यांचे छत्रपती आहोत, तुझे नातान शहजादे नाही. लईम, तेरा वक्त बहुत सामने देखकर डर गए. अरे हट. रणांगणावर मृत्यूच्या खांद्यावर हात ठेवून बादशाह्यांबरोबर झगडलोय आम्ही. एकदा रणांगणात उतरल्यावर मृत्यूची तमा बाळगत नाहीत मराठे. खैर बता दो, कहाँ है तुम्हारा खजाना? खजाना? अरे हा महाराष्ट्र आमचा खजाना. मराठे भीक मागत नाही तशी. अरे हा महाराष्ट्र हाक मारून भीक देतो तुझ्या सारख्याला. काय करेल रे तुझा औरंग्या? जा जा, तुझ्या त्या छोट्या शहनशाला या शिवपुत्र संभाजीचा निरोप कळव. पृथ्वीवरील सारी संपत्ती आणि स्वकीयांच्या रक्तानं माखलेला त्याचा ताज जरी माझ्या पायावर ठेवला ना, तरी हा स्वधर्मी निधनम श्रेया म्हणणारा मराठ्यांचा अभिषिक्त छत्रपती लाथेनं ठोकरेल सगळ्याला. नयनम छिंदन्ति शस्त्राणि, नयनम दहति पावकः, नचिकेनम क्लेतयन्त्यापो, न शोषयति मारुतः. काढ आमचे डोळे, पण ध्यानात ठेव, आमच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबातून घडतील शिवाजी आणि संभाजी या मराठी मातीत. अरे आमचा भगवा नुसता मावळ वाऱ्यात फडफडत नाही, तो हर एक मावळी काळजात थरथरतो. आमचा भगवा खाली खेचण्यासाठीच करतोच नाही सगळं. पण बघ डोळे फाडून एकदा आमच्याकडं. आम्हीच झालो आहोत आमच्या रक्तानं भगवे. आणि हाच भगवा टिळा लावून पेटून उठेल माझा हर एक मराठा. खुश नसीब था वो सिवा जिसे संभा जैसा जानशी मिला.
क्यों पैदा नहीं हुआ हमारा एक भी शहजादा उस संभा जैसा? अगर कुदरत ने हम पर यह मेहरबानी की होती तो पूरी जिंदगी हमने हज में बिताई होती। ही चित्तथरारक अंगार गाथा अजूनही तीच साक्ष देते, ज्याच्या पुढे हरेक मावळा नतमस्तक होतो. महाराष्ट्र भूमीच्या सह्याद्री पटलावर अजूनही तोच नरसिंहाचा छावा उभा आहे. शिवपुत्र संभाजी या सह्याद्री पटलावर पुन्हा पुन्हा जन्म घेईल. इथल्या पाण्याच्या थेंबा थेंबात मातीच्या कणाकणात मिसळलेला सळसळत्या रक्ताचा हा अंगार आपल्या मनामनात धगधगता ठेवा. कारण अण्णाजी रूपी घरभेद्यांची कटकारस्थान आणि औरंग्या रूपी असुरांची आक्रमण वाढतच राहतील. या ना त्या मार्गानं विषप्रयोग होतच राहते. या साऱ्यांचा मुकाबला करण्यासाठी देव, देश आणि धर्माच्या रक्षणासाठी तुमच्या मनातला संभाजी रूपी अंगार ज्वालामुखी बनून उफाळून येईल आणि चळचळेल पुन्हा मराठमोळ्या सामन्यांमध्ये मराठ्यांचं तेच रक्त. तेव्हा होऊ द्या तुमच्या विचारांचे भाले आणि छातीचे निर्धाराचे कोट. तळपू द्या पुन्हा शिवप्रभूंच्या कृतीची भवानी तलवार अन्यायाविरुद्ध, अत्याचाराविरुद्ध. अन दुमदुमुदे सह्याद्रीच्या कडे कपारी एकाच घोषणेनं हर हर. सद्धर्मरक्षणाय वरदास्य खंडनाय शिवराजसूत त्वं रुद्रशूल त्वं यवनदण्डनाय प्राणीजयी सुतत्वं क्लेशं निवारणाय दुष्कर्म यत्र तव शस्त्र तत्र त्वं हिन्दुरक्षणाय